जगभरातील अनेक लोकांना आयुष्यात कधी ना कधी असा अनुभव जरूर येतो की त्यांना एकच स्वप्न पुन्हा पुन्हा पडतं आणि स्वप्नातून जागा झाल्यावर जाणवतं की अरे, हे स्वप्न तर मला काही दिवसांपूर्वीच पडलं होतं. अशा स्वप्नात कधी कोणीतरी आपला पाठलाग करतंय असं वाटतं, कधी उंचावरून खाली पडतोय अशी भीती वाटते, तर कधी तुम्ही विद्यार्थी असाल तर अचानक परीक्षेसमोर उभी राहते आणि अनेकदा आपल्याला काहीच आठवतही नाही. ही स्वप्न योगायोगाने येत नाहीत. मानसशास्त्रानुसार अशी पुन्हा पुन्हा पडणारी स्वप्न म्हणजे आपल्या मनातल्या अपूर्ण विचारांची, दडपलेल्या भावनांची किंवा सध्याच्या ताणाची झोपेत सुरू असलेली प्रक्रिया असते. मग प्रश्न असा पडतो की आपलं मन आपल्याला तेच दृश्य पुन्हा पुन्हा का दाखवतं? यामागे नेमकं कोणतं विज्ञान आहे? तेच आपण आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत. तसंच महत्त्वाची गोष्ट म्हणजे व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला मानसशास्त्रातली एक अशी प्रभावी पद्धत सांगणार आहे की जिचा सराव करून तुम्ही या स्वप्नांचा शेवट बदलू शकता. ही पद्धत अनेकांना माहिती नसते, पण योग्य वापर केल्यास तुम्ही तुमच्या या वारंवार पडणाऱ्या स्वप्नांची साखळी तोडू शकता. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. जेव्हा एखादं विशिष्ट स्वप्न किंवा त्यातील काही ठराविक घटना आपल्याला आठवड्यातून, महिन्यातून किंवा वर्षातून अनेकदा दिसतात, तेव्हा त्याला विज्ञानाच्या भाषेत रिकरिंग ड्रीम्स असं म्हणतात. पण आपला मेंदू हे असं का करतो, यामागे एक जबरदस्त कारण आहे, ज्याला शास्त्रज्ञ थ्रेट सिम्युलेशन थिअरी असं म्हणतात. सोप्या भाषेत सांगायचं तर या थिअरीनुसार झोपेत काही वेळा तुमचा मेंदू स्वप्नांचा वापर एका ट्रेनिंग सेंटरसारखा करतो. उत्क्रांती मानसशास्त्राच्या मते वारंवार पडणारे ही स्वप्न म्हणजे प्रत्यक्षात मेंदूनं केलेली एक पूर्वतयारी असते. जरा विचार करा, एखादा खेळाडू मोठ्या सामन्यापूर्वी तासनतास मैदानावर सराव का करतो? जेणेकरून प्रत्यक्ष सामन्यात तो चुकू नये. अगदी तसंच आदिमानवाच्या काळापासून आपल्या मेंदूची रचनाच अशी झाली आहे की तो आपल्याला भविष्यातील संकटांशी लढण्यासाठी तयार करत असतो. स्वप्नात कठीण प्रसंग निर्माण करून आपला मेंदू एक प्रकारे आपली मानसिक तालीम करून घेत असतो. त्यामुळे पुढच्या वेळी जेव्हा तुम्हाला एखादं भीतीदायक स्वप्न पडेल, तेव्हा समजा की तुमचा मेंदू स्वप्नांच्या माध्यमातून तुम्हाला खऱ्या आयुष्यातील आव्हानांचा सामना करण्यासाठी अधिक सक्षम बनवण्याचा प्रयत्न करतो आहे. आता मानसशास्त्राच्या दृष्टिकोनातून पाहिलं तर अशी पुन्हा पुन्हा पडणारी स्वप्न हे आपल्या मनातील काही न सुटलेल्या प्रश्नांचे किंवा विचारांचे प्रतिबिंब असू शकतात. तुम्ही अनेकदा नोटीस केलं असेल की एखादं गाणं अर्धवट ऐकलं की तेच गाणं तुमच्या मनात सारखं वाजत राहतं, पण पूर्ण ऐकलं की आपण ते विसरून जातो. त्यालाच मानसशास्त्रात झिगार्निक इफेक्ट असं म्हणतात. आपलं मन पूर्ण झालेल्या गोष्टींपेक्षा अर्धवट राहिलेल्या गोष्टी जास्त काळ लक्षात ठेवतं. समजा तुमचं कुणाशी तरी भांडण झालंय आणि तुम्हाला जे बोलायचं होतं ते राहूनच गेले, किंवा एखादा महत्त्वाचा निर्णय तुम्ही खूप दिवसांपासून लांबणीवर टाकताय. अशा वेळी तुमचं सुप्त मन शांत बसत नाही. झोपेतही ते याच विषयावर प्रक्रिया करत राहतं. जोपर्यंत तुम्ही त्या समस्येचं मूळ शोधून मनाचं समाधान करत नाहीत, तोपर्यंत तुमचं मन एखाद्या खराब झालेल्या रेकॉर्डसारखं तेच स्वप्न पुन्हा दाखवत राहतं. याचंच एक उत्तम उदाहरण म्हणजे परीक्षेचं स्वप्न. अनेक लोकांना शिक्षण संपल्यानंतर 10-20 वर्षांनी हे स्वप्न पडतं की मी परीक्षेत बसलोय, मला काहीच आठवत नाही, किंवा मी हॉल तिकीट विसरलोय. आता विचार करा, तुमचं शिक्षण तर पूर्ण झालंय, मग हे स्वप्न अपूर्ण कसं? तर मानसशास्त्रांच्या मते हे स्वप्न तेव्हा पडतं जेव्हा तुमच्या सध्याच्या नोकरीत किंवा व्यवसायात तुमच्यावर मोठी जबाबदारी असते किंवा तुमच्या कामाचं मूल्यमापन होणार असतं. इथं परीक्षा हे केवळ एक प्रतीक आहे. तुमचा मेंदू जुन्या परीक्षेच्या भीतीचा वापर करून सध्याच्या परफॉर्मन्स प्रेशरला व्यक्त करू शकतो. तसंच उंचावरून पडणं, दात पडणं किंवा परीक्षेला उशीर होणं ही काही अशी स्वप्न आहेत जी जगभरातील लाखो लोकांना पुन्हा पुन्हा पडत असतात. उंचावरून पडण्याचं स्वप्न कधीकधी असाही अर्थ दर्शवू शकतं की तुमच्या आयुष्यातील गोष्टीवरून तुमचा ताबा सुटत चालला आहे. तर परीक्षेचं स्वप्न हे तुम्ही स्वतःवर घेत असलेल्या मानसिक दबावाचं लक्षण असू शकतं. अनेकदा मनातील प्रचंड ताण, एखाद्या जुन्या घटनेचा बसलेला मानसिक धक्का किंवा अपूर्ण राहिलेली इच्छा यामुळे ही स्वप्नांची मालिका सुरू राहू शकते. आता आध्यात्मिक दृष्टिकोनातून पाहिलं तर अशी स्वप्न आपल्याला आपल्या अंतर्मनातून किंवा आपल्या अंतर्गत चेतनेतून दिलेल्या सूचनांप्रमाणे असू शकतात. आपलं अंतर्मन काहीतरी महत्त्वाचं लक्षात आणू पाहतं किंवा आपल्याला आपल्या वर्तनात, निर्णयामध्ये किंवा स्वभावात बदल करण्यास प्रेरित करतं. ही एक प्रकारची आत्मपरीक्षणाची प्रक्रिया आहे जी आपल्याला आपल्यातील उणीवा ओळखण्याची आणि त्यावर काम करण्याची संधी देते. आता मुख्य प्रश्न असा आहे की हे स्वप्नांचं चक्र थांबवायचं कसं? खरं तर हे स्वप्न तुम्हाला घाबरवण्यासाठी येत नाहीत, ते तुमच्या मनानंच वाजवलेली एक अलार्म बेल आहे. तुमचं मन तुम्हाला सांगतंय की आयुष्यात असं काहीतरी आहे ज्याकडे तुमचं दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे पुढच्या वेळी जेव्हा तेच स्वप्न पडेल तेव्हा दचकून न जाता शांतपणे विचार करा, माझ्या आयुष्यात सध्या असा कोणता ताण आहे जो मी उद्यावर ढकलतोय? कारण ज्या क्षणी तुम्ही खऱ्या आयुष्यात त्या समस्येचा सामना करायला सुरुवात कराल, त्याच क्षणी तुमचा मेंदू तो जुना व्हिडिओ प्ले करणं थांबवून टाकेल.
पण जर तुम्हाला हे चक्र आजपासूनच तोडायचं असेल तर एक सोपी ट्रिक नक्की वापरून पहा. याला म्हणतात ड्रीम जर्नल. तुम्हाला करायचं इतकंच आहे की उद्या सकाळी उठल्यावर मोबाईल बघण्याआधी ते स्वप्न जशास तसं डायरीत लिहून काढा. असं केल्यामुळं तुमचा मेंदू त्या अनुभवावर जाणीवपूर्वक प्रक्रिया करतो आणि एकदा त्या मेंदूला खात्री पटली की माहिती नोंदवली गेली आहे की तो त्या स्वप्नांचा लूप प्ले करणं थांबवतो. एका अर्थानं स्वप्न म्हणजे तुमच्या अंतर्मनानं तुम्हाला दिलेली स्वतःला सुधारण्याची एक संधीच आहे. या खुणेला ओळखा आणि आपल्या आयुष्यातील छोटे छोटे गुंते सोडवायला सुरुवात करा. एकदा मनातील भीतीचा गुंता सुटला की ही स्वप्न आपोआप थांबतील आणि तुम्हाला मानसिक शांतताही लाभेल. आशा करतो की माहिती तुम्हाला नक्कीच आवडली असेल. हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला जाता जाता फक्त एक लाईक करा. ही माहिती इतरांनाही शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.